मला सांगा, शंभूराजे गेल्यानंतर 9 वर्षांनी तिच्यावरती अतिप्रसंग करायला नेमकं कोण आलं होतं? आजही तुम्ही पन्हाळ्याच्या पायथ्याशी गेलात तर तिथं तुम्हाला कमळाची, अर्थातच तिथं तिचं वास्तववादी नाव जे होतं ते गोडाबाई आणि त्याचबरोबर यशवंतराव या दोघांची एकत्रितपणे तिथं समाधी पाहायला मिळेल, त्यांचं मंदिर उभं केलेलं पाहायला मिळेल आणि त्याच्यावरती साल लिहिलेलं सुद्धा आहे, ते म्हणजे 1698. संभाजीराजांचं निधन जर कधी झालं असेल, हा इतिहास जाणकारांनी तपासून पाहावा. 1689 साली शंभूराजे तुम्हाला मला या जगातून सोडून गेले आणि तब्बल त्याच्या 9 वर्षानंतर कमळाचं निधन झाले, तिचं आणि तिच्या नवऱ्याची समाधी तिथं बांधण्यात आलेली आहे. मला सांगा, शंभूराजे गेल्यानंतर 9 वर्षांनी तिच्यावरती अतिप्रसंग करायला नेमकं कोण आलं होतं? आणि मला सांगा, एखाद्या स्त्रीवरती जर अतिप्रसंग झालाच असेल तर तिचं कधी मंदिर बनवलंय का? आज साधी कंप्लेंट करायला सुद्धा तुमच्या आमच्या स्त्रिया सगळ्या धाडसानं जात नसतील, एखाद्यानं वाईट नजरेनं पाहिलं तरी जात नसतील. मग अतिप्रसंग झाला असेल आणि एखाद्या स्त्रीचं एखादं मंदिर बनेल असं तुम्हाला वाटतं तरी का? मग हे सोयीनुसार जे रंगवणं आहे ना, याच्यामध्येच आमचा शंभूराजा वेळोवेळी बदनाम होत गेला या चिटणीसांच्या बकरींमुळं. हे लक्षात घ्यावं लागेल.